आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेली गटारं आता वाहून जात आहेत। पावसाच्या पाण्यामध्ये गटारं वाहून गेलेली आहेत। लातूर मनपाच्या कामाचं पितळ उघडं पडलंय। तब्बल 1,65,00,000 रुपये पाण्यामध्ये गेलेले आहेत। कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची सुद्धा मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबत राम रहीम नगर मधल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। लातूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या राम रहीम नगरातील हा जो नाला आहे, गटार आहे, याचं काम सुरू होतं। कोट्यवधी रुपयाचं बजेट मंजूर करण्यात आलं, परंतु अधिकाऱ्यांनी मात्र याच्यामध्ये कामाचा दर्जा न राखल्यामुळं पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी ही जो नाला आहे तो वाहून जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय नेमकी परिस्थिती आहे? नागरिक म्हणून तुम्ही याच्यासाठी काय पाठपुरावा केला आहे? या नाल्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला। मागील 4 वर्षापासून आम्ही वारंवार या नाल्याची तक्रार करत होतो की भाई त्याचं नाल्याचं दुर्गंधयुक्त पाणी प्रभागामध्ये तुंबल्या जात होतं, लोकांच्या घरामध्ये जात होतं। त्याच्यासाठी आम्ही मागणी केली, वारंवार मागणी केल्यानंतर ह्या नाल्याला मंजुरी मिळाली। मूळ जे कामाचं उद्घाटन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी 4 ते 5 सळ्या आणि एस्टिमेटप्रमाणे चांगले योग्य पद्धतीने ते काम केलेले आहेत। मध्यंतरी जे भागामध्ये जे काम निर्देशांत आढळून आलेलं असतं त्यामध्ये स्टील दिसून येत नाही। निष्कर्षी बनावत आहे यामध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि संबंधित गुत्तेदार हा एस्टिमेटप्रमाणे काम करून दिसून येत नाही, म्हणून आम्हाला याचा त्रास सहन भोगावा लागत आहे सध्या तरी। आणि या निष्कर्ष कामाला आपण कुठंतरी ह्याचं वाटवेळा झालं पाहिजे एवढी माझी या ठिकाणी विनंती आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष दिलेलं आहे, याकडे लक्ष देऊन काम व्यवस्थित सुरळीत करावी ही अशी माझी विनंती आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।